जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. बालभक्तीला जे मुलं जातात छोटेसे, तर त्यांना ना बालभक्ती हे पुस्तक ग्रंथ भेटतं. तर त्यातलं त्यांना रोज काय करून घ्यायचं आहे, प्रार्थना है ना. आणि प्रार्थनेचा असा भाग आहे बघा, जर तुम्ही नियमितपणाने जर तो प्रार्थनेचा भाग वाचत असताल ना, तर तुमचा तो आठवण होऊन जाईल, स्मरण होऊन जाईल. आणि सतत वाचल्याने काय होतं, आपल्याला पुस्तकाची पण गरज लागत नाही. मग काही गोष्टी आपण वारंवार दररोज त्याच करतो, तर काय होतं, पाठांतर होऊन जातं. आणि नंतर ते आपण हातरुणातून उठल्यावर सगळ्यात सर्वप्रथम काय करायचं आहे, आपल्याला श्रीरामाचं स्तवन करायचं आहे. आपल्या परब्रह्माला रामाची खूप आवड आहे, बरोबर आहे ना, है ना. दासाला कोणाची आवड असायला पाहिजे हो, आपल्या गुरुची, आपल्या सद्गुरूंची, आपल्या समर्थांची, है ना. तसंच आपल्या परब्रह्माला रामाची खूप आवड आहे. आणि प्रभाती म्हणी रामचिंतित जावा, हे त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यानंतर तुम्ही तुमची कामं करत करत प्रार्थनेचा भाग, मंगलाचरणाचा भाग, हे तर तुमचं तोंडपाठ होऊन जातं हो. एकदा जर तुम्ही करायला लागला ना, तर तुमचं तोंडपाठ होऊन जातं आहे. तुम्हाला असं श्रवण करायला, तिथं उपासना करायला आसनावर बसायची पण 2-4 जे आहेत ना, ते पाठांतर होऊन जातात. बसायची गरज नाही. कामं करत करत सकाळी उठल्यावर हे पहिला करायचं बघा. नंतर तुम्हाला ना उपासनेला टाईम नाही भेटला ना, तर तुम्हाला बघा, तुम्हाला आपल्यापूनच तुम्हाला टाईम पण भेटतो आणि सगळं होऊन जातं, बरोबर आहे. तर त्याच्यामुळं होत जेवढं होईल तेवढं तुम्ही सद्गुरूंच्या आज्ञेमध्ये राहायचं आणि सद्गुरूंना तुमचा वेळ द्यायचा. संसार करायचा, संसार सोडायला नाही सांगितलं आहे स्वारींनी. ज्या वेळेला तुम्ही सद्गुरूंची उपासना करता, त्यावेळेला तुमचा संसार पण हा नेटका आणि सुरळीत चालायला लागेल, बरोबर आहे. आपला संसाराचा खूप ताप असतो. उपासनेच्या मार्फत उपासना केल्यावर आपल्या हा संसारामध्ये जे विघ्न येतात, मुलं आहे, नवरा आहे, ह्यांना जे सांभाळ करताना एक स्त्रीला जे संकट येतं, या सगळ्यांना सामोरे जावं लागतं. तर ह्या सगळ्यांना तुम्ही ठामपणे उभारून या तुम्ही सांभाळू शकता सर्वांना, है ना. एक स्त्री काय नाही करत, घरामध्ये काय नाही काम असतं, स्त्रीला भरपूर कामं असतात, त्याचा तिला खूप ताप होतो. त्यामुळे तिला काय आहे, सद्गुरूंची उपासनेची गरज आहे. उपासना केल्याने तिचं जो आहे ना संसारमध्ये जे विघ्न येतात ना, ते सर्व विघ्न कमी होऊन जातील हळूहळू. सुरुवातीला थोडा त्रास होतो, नंतर हळूहळू तुम्ही जसं उपासना करता, विश्वास फक्त ठेवा. विश्वास ठेवल्यावर तुमचं बघा तुम्ही किती चांगलं होणार. तुमचं म्हणजे चुकीचं होणारच नाही. आणि जरी चुकीचं झालं तर तुम्ही काय म्हणायचं, चूक माझीच आहे, माझ्या स्वारींची नाही. आणि खरं असंच असतं, आपली चूक असती, आपण आपल्या देवाला नाव ठेवतो. हे कधी करायचं नाही, है ना. मनुष्य चुका करतो, मनुष्याने स्वतःलाच नाव ठेवायचं. आपल्या भगवंताला, आपल्या स्वारींना